निवडणूक म्हटलं की बारामती हे गाव, हा तालुका, हे शहर चर्चेत असतं। बारामतीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे असं म्हटलं जातं, कारण या बारामतीतून राजकारणाच्या अनेक घडामोडी घडतात। इलेक्शन कोणतंही असू द्या, सध्या राज्यामध्ये निवडणुकांच्या, नगरपालिकांच्या निवडणुकांचं वारं वाहत असताना आता बारामतीमध्ये पुन्हा एकदा काय समीकरण घडणार याची उत्सुकता बारामतीसह संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये आणि बहुतांश महाराष्ट्रामध्ये सुद्धा ही उत्सुकता आपल्याला पाहायला मिळते। त्याचं कारण असं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये पवार फॅमिलींचे ज्यावेळेस दोन पक्ष झाले त्याच्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे। त्याच्यामध्ये पुन्हा पवार एकत्र येणार का? विधानसभा, लोकसभा वेगवेगळे लढलेले पवार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये एकत्र येणार का, असा प्रश्न आहे। सगळ्यात महत्त्वाचं बारामतीमध्ये काय होणार याची आता चौकात चर्चा चालू आहे। आणि त्याचबरोबर बारामतीच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षाचा उमेदवार कोण असणार, निवडणूक म्हटलं की ह्या चर्चा ठरलेल्या असतात। साधारणतः बारामतीमधली एकंदरीत राजकीय परिस्थिती काय आहे, समीकरण काय आहेत आणि भविष्य येणाऱ्या काळामध्ये नगराध्यक्ष पदाचा दावेदार कोण असू शकतं, साधारणतः लोकांचं जनमत काय आहे, हेच सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी आहे मच्छिंद्र टिंगरे आणि तुम्ही पाहताय जाहीर सभा। बारामती नगरपालिकेची निवडणूक सध्या सुरू झालेली आहे, फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। कालच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये एक पत्रकार परिषद घेतली आणि येणाऱ्या गुरुवारी 14 तारखेला आपण साधारणतः पक्षाची रणनीती काय असेल याच्याबद्दलचं त्यांनी वक्तव्य केलंय। म्हणजे 14 तारखेला त्या सगळ्या गोष्टी ठरतील। पण निवडणूक म्हटलं की चर्चा असते की आता नगराध्यक्ष कोण होणार, नगरसेवकाचं तिकीट कोणाला मिळणार, अशा सगळ्या चर्चांना आता टपऱ्यांवरती, चहाच्या थैल्यांवरती मोठा वाव मिळायला लागलेला आहे। तिथं ह्या चर्चा घडतायत आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की आता लोकांच्या मधून नगरपालिकेचा नगराध्यक्ष, नगर परिषदेचा नगराध्यक्ष कोण असावा याच्याबद्दल लोक आपापल्या पद्धतीनं मतांतर व्यक्त करतायत। पण इथली राजकीय समीकरणं काय आहेत, इथलं जातीय समीकरणं काय आहेत, याच्यावरती शेवटी ह्या गोष्टी ठरत असतात। आता इथली राजकीय समीकरणं जर पाहिली तर आपल्याला माहिती आहे की बारामतीमध्ये ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला त्याच्यानंतर दोन गट झाले, शरद पवार आणि अजित पवार यांचे दोन पक्ष वेगळे झाले। लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका दोघांनी वेगळ्या चिन्हांवरती लढल्या। त्याच्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थेची ही पहिली निवडणूक आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतरची। आता ही निवडणूक एकत्र येऊन लढणार का समोरासमोर लढणार अशी चर्चा चालू आहे। आता गंमत अशी आहे की या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण जर पाहिलं तर कार्यकर्ते एकामेकांच्या समोर आलेले होते। मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळतंय की कार्यकर्त्यांची मानसिकता काय, ही कार्यकर्त्यांची काही मानसिकता अशी वेगळी असताना समोरासमोर लढायचं की नाही अशी परिस्थिती असताना आता सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट अशी आहे की सूत्रांची माहिती अशी मिळते की शरद पवार गट आणि अजित पवार गट हे या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकत्र येऊ शकतात। अतिशय खात्रीलायक अशा पद्धतीनं सूत्रांची ही माहिती आपल्याला मिळते। आता दुसरी बाजू काय तर इथं नगराध्यक्ष पदाचे दावेदार कोण असणार आहेत याच्यामध्ये जर आपण पहिलं नाव पाहिलं तर बारामतीमध्ये ज्यांनी अजित पवारांच्या बरोबर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सर्व निवडणुकीच्या प्रक्रियेची जबाबदारी पार पाडली, त्याचबरोबर बारामती नगरपालिकेमध्ये गेली 40 ते 45 वर्षापासून नगरपालिकेशी निगडीत त्यांचं नगरसेवक पद म्हणा किंवा अन्य घडामोडी ज्यांच्या भोवती फिरतात त्या किरण गुजर यांचं नाव पहिल्यांदा दावेदार म्हणून समोर येतं। याची सगळ्यात महत्त्वाची ही बाब आहे। आता तुम्ही म्हणाल की किरण गुजर यांचं नाव किंवा त्यांनी मागणीच केलेली नाही तरी सुद्धा किरण गुजर यांचं नाव कशा पद्धतीने पुढे येतं, तर दुसरी बाजू त्याच्यातली अशी आहे की आता नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा खुल्या जागेसाठी आहे। इथली जर काही समीकरणं पाहिली तर आता खुल्या जागेतून मागणी कोणी केलेली आहे तर सचिन सातव आहेत, सुभाष शेठ सोमाने आहेत, जयसिंग उर्फ बबलू देशमुख आहेत, त्याच्याबरोबर जय पाटील आहेत, ह्या अनेक लोकांनी मागणी केलेली आहे। आता गंमत अशी आहे की पाठीमागचा जो नगराध्यक्ष होता तो ओबीसी प्रवर्गातलीच होता। म्हणजे पौर्णिमाताई तावरे ह्या ज्या नगराध्यक्ष होत्या त्या ओबीसी प्रवर्गातून होत्या। आता खुली जागा असताना जर ओबीसीला दिलं तर मराठा समाज म्हणा किंवा विशेषतः मराठा समाज तर ह्यांच्या रिएक्शन काय असतील। पण याच्यामध्ये एक गंमत अशी आहे,
की मराठा समाजाकडून जे प्रमुख दावेदार आहेत, सचिन सातव आणि बबलू देशमुख असतील किंवा अन्य काही उमेदवार आहेत, तर यांच्यामध्ये असलेली इंटरनल गटबाजी ही मात्र अजित पवारांसाठी डोकेदुखी ठरू शकते। इंटरनल गटबाजी काय, तर बारामती शहरामध्ये काही वर्चस्ववादाचा जो काही विषय आहे, म्हणजे अजित पवारांच्या नंतर पालिकेवरचा जो वर्चस्ववादाचा जो काही विषय आहे, याच्यातनं मोठे गटबाजी झालेली आहे। काही ठिकाणी तर असंही बोललं जात आहे की अमुक व्यक्तीला जर तिकीट मिळालं तर आम्ही उघड बंडखोरी करणार किंवा उघड विरोधात काम करणार, अशा प्रकारच्या चर्चा देखील खुलेआम केल्या जात आहेत। म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की हा नॅरेटिव्ह जो आहे तो अशा पद्धतीने पसरवला जातो, मात्र अजित पवार काय भूमिका घेतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। शेवटी अजित पवारांनी जो उमेदवार दिला आहे त्याचं काम सगळ्यांनाच करावं लागणार आहे। त्याच्यामुळे आता याच्यामध्ये प्रमुख दावेदारांमध्ये मी जे तुम्हाला सांगितलं की किरण गुजर यांचं नाव काय येतंय प्रकर्षानं, तर दोन गोष्टी आहेत। एक तर किरण गुजर हे ज्येष्ठ नगरसेवक आहेत आणि ज्येष्ठ नेते आहेत। सगळ्यात महत्त्वाचं, जर त्यांची उमेदवारी आली तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाबरोबरची तडजोड करावी लागणार आहे किंवा जो विरोध आहे तो मवाळ होऊन जाऊ शकतो। मग आता विरोधात दुसरे दोन गट आहेत, त्यांची भूमिका काय, तर भाजप स्वबळावरती लढतंय। आता भाजपची जी स्ट्रॅटेजी दिसतीये ती अशा पद्धतीने दिसते की भाजप ही बारामतीमध्ये ओबीसीचा उमेदवार देण्याची दाट शक्यता आहे। जो मराठा आणि ओबीसी वाद आहे याचं फायदा घेण्याची शक्यता भाजप मोठ्या प्रमाणावरती दिसून येत आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये एक चेहरा ज्यांचं नाव आपल्याला प्रकर्षानं घ्यावं लागेल, त्यांचं नाव आहे काळूराम चौधरी, जे बसपाचे महाराष्ट्राचे प्रदेशाचे सचिव आहेत आणि बारामतीमध्ये ते सामाजिक जीवनामध्ये प्रचंड सक्रिय असतात। काळूराम चौधरी यांनी देखील नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे संकेत दिलेले आहेत, ते लढवणार आहेत। आता सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की शरद पवारांनी असं सांगितलेलं होतं की भाजप सोडून आम्ही कोणासोबतही युती करू। जर अजित पवार आणि शरद पवार गटाची युती नाही झाली तर यदा कदाचित भाजप, बसपा आणि वंचित बहुजन आघाडी, उभाटा इथले जी शिवसेना आहे त्यांच्याबरोबर युती करून कदाचित काळूराम चौधरी हे देखील विरोधकांचे ठाम दावेदार उमेदवार असू शकतात। काळूराम चौधरी यांनी गेल्या काही दिवसांमध्ये ज्या बारामतीतल्या ज्या काही सामाजिक घडामोडी घडल्या त्याच्यासाठी लोकांच्या बाजूने आवाज उठवलेला होता। मात्र दुसरी बाजू असं आहे की सचिन सातव हे मराठा समाजाचे उमेदवार आहेत, त्यांचाही दावा महत्त्वाचा आहे, कारण ही जागा ओपनची आहे। त्यांनी विधानसभेमध्ये अजित पवारांसाठी ठामपणे काम केलेले। मात्र एक गोष्ट होती, आपल्याला माहिती आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सातव कुटुंबातून दोन गट पडलेले होते। एक गट शरद पवारांच्या बाजूने होता आणि दुसरा गट म्हणजे सचिन सातव हे अजित पवारांच्या प्रचारात सक्रिय होते। त्याच्यामुळं सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक आहे आणि जनतेतून नगरसेवक निवडायचा आहे। त्याच्यामुळं इतर जर घटकांचा विचार केला, इतर जर जातीय समीकरणं पाहिली तर यदा कदाचित किरण गुजर यांचं नाव अचानकपणे पुढे येऊ शकतं। अचानकपणे किरण गुजर हे बारामतीच्या नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अजित पवार गटाचे असू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे। बारामतीच्या निवडणुकीबद्दल ज्या काही अपडेट घडतील आणि साधारणतः 14 तारखेला अजित पवार काय भूमिका घेणार आहेत याबद्दल सुद्धा आम्ही तुम्हाला प्रत्येक घडामोड पोहोचवत राहू। बारामती, इंदापूर, दौंड, फलटण, पुरंदर या सगळ्या निवडणुकांचं आपण विश्लेषण करणार आहोत। तुम्ही पाहत राहा जाहीर सभा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।